नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. मी आधीच म्हटल्याप्रमाणे लोकांना कृष्णाबाबत कुतूहल वाटत होतंच. कंसाने त्यालाच मारण्यासाठी राक्षसीला का पाठवलं या प्रश्नाचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे कृष्णाकडून कंसाला धोका होता. कंसासारख्या बलशाली राजाला केवळ साक्षात नारायणांचीच भीती वाटत होती, कारण तेच कंसाचा वध करू शकत होते. त्यामुळे कृष्ण हा साक्षात नारायणांचा अवतार तर नसावा, असं गोकुळात ज्याला त्याला वाटत होतं. पूतना प्रकारानंतर यशोदा देवी आणि नंदजी सावधान झाले. इतर गोपही कृष्णाला सुरक्षित ठेवण्याचा निश्चय करून कुणीही संशयास्पद व्यक्ती नंदजीच्या घरापर्यंत जाऊ नये यासाठी गावातल्या प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवून होते. कृष्ण गोकुळात दिसामासाने वाढत होता. तो रांगू लागला, बोलू लागला, चालू लागला की संपूर्ण गोकुळ त्याला भेटायला जात असे. त्याच्याबाबत कुतूहल होतंच. शिवाय तो नंदजींचा पुत्र होता. मंडलाधीशाच्या पुत्राकडे गावाचं लक्ष असायचं. कृष्णासोबत घडलेल्या घटनांमुळे कृष्णाकडे अधिक लक्ष होतं. कृष्ण बघता बघता 1, 2, 4 वर्षांचा झाला. त्यानंतर कृष्ण प्रसिद्ध झाला, तो त्यांच्या लीलांमुळेच. तो केवळ नंदराय आणि यशोदा देवींचा राहिला नाही, तो संपूर्ण गोकुळाचा झाला. माता पित्याकडून गोकुळात एकट्याने चालण्या फिरण्याचं स्वातंत्र्य मिळताच कृष्ण दिवसभर गोकुळ पालथं घालत असे. कधी या गोपाच्या घरी तर कधी त्या गोपिकेच्या दारी. तो वर्षभरातच सर्वांना नावानिशी ओळखू लागला. कान्हाला लोणी आवडतं हे अगदी माझ्यासारख्या मुलीलाही माहीत झालं. मी खूप महत्त्वाचा मुद्दा इथे तुमच्यासमोर मांडणार आहे. त्या योगे तुमच्या मनातील अनेक शंकाही दूर होतील अशी मला आशा आहे. श्रावणीला ही कथा मी सांगत आहेच, पण या निमित्ताने तुम्हालाही मी तो मुद्दा सांगू शकते. कृष्ण आणि गोपिकांचं नातं नेमकं काय होतं, कसं होतं? सर्वच गोपिकांचं कृष्णावर प्रेम होतं, तर राधाला नेमकं कसं वाटत असेल? त्या प्रेमाचं स्वरूप काय होतं? असं कित्येक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा मी तो मुद्दा तुमच्यासमोर मांडणार आहे, म्हणजे ते सर्व प्रश्नही आपोआप दूर होतील. कृष्ण आणि गोपिकांचं नातं काय होतं याबाबत विचार करण्यापूर्वी कृष्णाचे पराक्रम आठवायला हवे. कृष्ण रासलीलेच्या वयात येण्यापूर्वी गोकुळ आणि वृंदावनात काय काय घडलं हे बघायला हवं. बकासुराचा वध, प्रलंबासुराचा वध, कालिया मर्दन, इंद्राच्या अहंकाराचं हरण, विश्वकर्मांनी केलेली कृष्णस्तुती आणि धेनुकासुरासारख्या कित्येक असुरांचा वध, हे सगळं आम्हा गोकुळवासियांसमोर घडलं. कृष्णाने वृंदावन सोडण्यापूर्वी 1 वर्ष रासलीला केली असेल, पण तो जन्मापासूनच असुरांचा वध करत होता आणि असेल. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या गावात एक मुलगा इतक्या असुरांचा वध करत असेल, तुमच्या राज्याचा राजा त्याला घाबरत असेल, विश्वकर्मा त्याची स्तुती करत असेल आणि इंद्रही त्याच्यासमोर नतमस्तक होत असेल, तर गोपिका कृष्णाकडे कोणत्या दृष्टीने बघतील? रासलीलेपूर्वीच सर्व गोपिकांना हे माहीत होतं की कृष्ण निश्चितच महाविष्णूंचा 8वा अवतार आहे. इंद्राच्या बोलण्यातूनही ते स्पष्ट झालं होतं. गोकुळवासियांना ते सत्य समजताच कृष्णासोबत अधिकाधिक क्षण व्यतीत करता यावे यासाठीच सर्व प्रयत्नशील होते. तुमच्या गावात स्वतः भगवंत प्रकटले असतील तर कोण मनुष्य त्यांच्यापासून दूर राहील? मी रासलीलेचा प्रसंग सांगेन, तेव्हा रासलीलेबाबत बोलेनच. आता केवळ एक सूत्र सांगून पुढे जाते. मनातील शंका दूर झाल्यावर सखोल चिंतन करण्यासाठी ते सूत्र कामी येईल. रासलीलेत कृष्णाभोवती गोपिकाच का होत्या या प्रश्नाच्या उत्तराबाबतही तुम्ही चिंतन करायला हवं. शतकानुशतके चित्रकार, शिल्पकार आणि कवींनी तो प्रसंग एकाच पद्धतीने का रंगवला असावा, त्यातून काय दिसून येतं हे बघायला हवं. कृष्ण हे तत्वज्ञानाच्या सृजनाचं स्थान आहे. श्रीकृष्णांच्या अंतःकरणातूनच गीतेचं सृजन झालं आहे. तीच सृजनाची शक्ती स्त्रीला देण्यात आली आहे.
स्त्री एका जागृत सृजन केंद्राजवळ जाऊन आनंदित होणं अतिशय स्वाभाविक आहे. शिवाय कृष्ण हे संगीत आहे. कृष्ण हे ज्ञानाचं मनोहर नृत्य आहे. त्याच्या भोवती एकत्र आल्यावर गोपिकांनी तल्लीन होऊन नृत्य करण्याचंही तितकंच स्वाभाविक आहे. त्या गोपिकांची दृष्टी तीच आहे जी मीरेची होती. किंबहुना जी तुमच्यासारख्या सद्भक्तांची दृष्टी आहे तीच गोपिकांची दृष्टी आहे. मात्र पूर्णतः गोपिकांसारखं होणं हे भक्तांचं परमध्येय आहे. कारण तिथे शंका नाही, भय नाही, किंतु नाही आणि भौतिक विवंचनांना स्थानही नाही. तिथे केवळ कृष्ण आहेत आणि त्या आहेत. असो, त्याबाबत सविस्तर बोलूच. ज्या प्रमुख घटनांमुळे गोकुळाला कृष्णाच्या ईश्वरत्वाची प्रचिती येऊ लागली त्या थोडक्यात सांगायलाच हव्या. माझ्या प्राणनाथांचा पराक्रम मी सर्वप्रथम सांगायला हवा. एके दिवशी माधवी धावतच माझ्या घरी आली. कृष्णाचं तब्बल 3 राक्षसांसह युद्ध झालं हे सांगण्यासाठी. ती मला भेटण्यासाठी आली, कारण कृष्णाप्रती माझ्या मनातील भावना तोवर लपून राहिल्या नव्हत्या. आम्ही फार बोललो नसलो तरी गावातल्या गावात गाठभेट झाली होतीच. त्याच्या कथा कानी पडत होत्याच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या मूळ रूपाचं स्मरण झालं होतं. त्यामुळे मी वयाकडे कधीच पाहिलं नाही. श्रीकृष्ण आणि मी कायमच सोबत होतो. मी गोलोकातही त्याची प्राणप्रिय पत्नी होतेच. काही कारणांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला आणि श्रीकृष्णांनी आम्हाला त्यांच्या आधी गोकुळात पाठवलं, म्हणून आम्ही त्यांच्याहून वयाने मोठे होतो. वय मनुष्याचं असतं आणि परमेश्वराचं नसतं हे मला ज्ञात झालं होतं. त्यामुळे कृष्णाकडे मी हळूहळू पतीच्या रूपातच पाहू लागले. बकासुराशी युद्ध होण्यापूर्वीच मला माझा भूतकाळ आठवला होता. या जन्मातही श्रीकृष्णाशीच विवाह होणार आहे हे सुद्धा मला माहीत झालं होतं. माझी ही भावना माधवी आणि पारिजाताला माहीत होती. त्यामुळे माझ्या प्रिय कृष्णाबाबत वार्ता सांगण्यासाठी माधवी माझ्या घरी आली होती. तिने मला अंगणात नेलं आणि ती म्हणाली, मला माझ्या भावाने आत्ताच सांगितलं की कृष्णावर राक्षसांनी हल्ला केला. काय? मी चिंतातूर होऊन विचारलं. घाबरू नकोस, कृष्णाला काहीच झालं नाही. अगं पण हे राक्षस अचानक आले कुठून आणि का? कृष्ण आणि त्याचे मित्र मधुवनात गेले होते. वनात एक महाभयंकर राक्षस होता म्हणे, पांढऱ्या रंगाचा. त्याने दुरूनच पाहिलं की गायींच्या घोळक्यात कृष्ण उभा आहे. त्यांच्यासह बलरामही होताच. मग पुढे काय झालं? कुणास ठाऊक नेमकं काय झालं, पण मी तिचं वाक्य तोडत म्हणाले, कुणास ठाऊक काय? तुझा भाऊ होताच ना तिथे. अगं मला वाक्य पूर्ण करू दे ना. माझ्या भावाने सांगितलं की कृष्णाने काहीतरी चमत्कार केला आणि तो राक्षस मारला. त्या राक्षसाच्या अंगाचा दाह होऊ लागला. कृष्णाने ते तसं कसं केलं ते मला ठाऊक नाही असं म्हणत होता. म्हणजे ते सगळे सुखरूप घरी आले ना? हो, पण कृष्णावर हल्ला करणारा तो काही एकमेव राक्षस नव्हता. अजून 2 होते. 2? आज या राक्षसांना काय झालं? कृष्णाने वाईट काय केलंय त्यांचं? मी म्हणाले. त्या राक्षसांनाच ठाऊक. दुसरा राक्षस बैलासारखा होता म्हणे. त्याने कृष्णाला त्याच्या दोन्ही शिंगांनी उचललं आणि हवेतच फिरवायला सुरुवात केली. हे पाहून माझ्या भावासह इतर मुलं इकडे तिकडे धावायला लागली आणि रडायलाही लागली. पण कृष्ण लगेच जमिनीवर उभा राहिला आणि त्यानेच त्या बैलाची दोन्ही शिंग पकडून त्याला आकाशात फिरवलं. कल्पना कर ते दृश्य कसं असेल. एक लहान मुलगा एका राक्षसाला हवेत कसं उचलू शकतो? तो खरंच देवाचा अवतार असावा. त्याने असुराला जमिनीवर आपटलं. तिथेच तो असुर मारला गेला. माधवी जे सांगत होती ते मी थक्क होऊन ऐकत होते. असुर कृष्णाचं काहीही करू शकणार नाही हे मला माहीत होतंच. तरीही कृष्ण सुरक्षित असल्याचं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. त्याच्या पराक्रमाची कथा ऐकून अभिमानही वाटला. 2 राक्षस मारले गेल्याचं पाहून तिसरा राक्षसही कृष्णावर धावून आला. माझ्या भावाने त्याचं विचित्र वर्णन केलं आहे.
त्या राक्षसाने म्हणे पायाच्या बोटांनी जमीन खोदून कृष्णाला वेढलं. कृष्णाचा हातही त्याने दातांमध्ये पकडला आणि रागाने चावायला सुरुवात केली. पण कृष्णाचे हात व्रजासारखे टणक झाले. त्याला हात चावताच आला नाही. माधवी हसत म्हणाली, त्याचेच दात तुटले. त्यानंतर कृष्णाने तेजस्वी रूप धारण केलं. त्याच तेजाकडे पाहून तो राक्षस मरून पडला. राधे, हा कृष्ण आहे तरी कोण? तो खरंच देव आहे का? हे सगळं ऐकूनही तुझ्या मनात शंका आहे का? मी विचारलं. नाहीच, पण तसं असेल तर तो इथे काय करतोय? त्यालाच विचार. छे, मी असं कसं काय विचारू? मग मी सांगते. तुला कसं ग ठाऊक? कारण माझ्यासाठीच तो इथे आला आहे, मी म्हणाले. माधवीला वाटलं की मी गमतीने बोलत आहे. हो, अगदीच. देवाचा अवतार या गोकुळात का आला तर आमच्या राधेसाठी. इतकं कसं समजलं नाही मला? मीही खुळीच. आता समजलं ना? मग तेच लक्षात ठेव. हो, तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव. कोणती? जर कृष्ण खरोखर देव असेल तर श्रीरामाप्रमाणे तो एखाद्या मोठ्या कामासाठी पृथ्वीवर आला असेल. त्याच्याशी शक्य तितक्या लवकर बोल, मैत्री कर. तो इथे किती दिवस थांबेल हे आपल्याला काय ठाऊक? माधवीच्या वाक्याने मला विचारात पाडलं. मी पृथ्वीवर आले खरी, पण इथे मला सदैव श्रीकृष्णांचा सहवास लाभेल का? माधवी म्हणते ते खरंच आहे. तिने केवळ शक्यता व्यक्त केली. ती शक्यता ही उद्याची वस्तुस्थिती असणार आहे हे मला माहीत आहे. पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी हा कृष्णावतार झाला आहे. गोकुळात राहून श्रीकृष्ण तो भार कसा कमी करणार? त्यांना इथून बाहेर पडावंच लागेल. ते किती दिवस गोकुळात राहणार? त्या दिवशी सायंकाळी सर्व गोप विचारमंथन करण्यासाठी जमले. गोकुळात आपली मुलं सुरक्षित नाहीत असं त्यांना वाटू लागलं. याबाबत काय उपाययोजना करावी याचा विचार करण्यासाठी ते जमले होते. नंदरायांच्या नेतृत्वात भरलेल्या त्या ग्रामसभेत माझे पिता वृषभानूही गेले होते. गावात काय सुरू आहे हे मला समजलं होतं. मी स्वयंपाकघरात आईशी बोलायला गेले. पुढे काय होणार ग आई? मी विचारलं. 4 ज्येष्ठ माणसं बसतील आणि ठरवतील. तू चिंता करू नको हं बाळ. आईला माझी काळजी वाटत होती. या घटनांचा आम्हा लहान मुलामुलींवर परिणाम होत असेल हे ती जाणत होती. त्यामुळे मी राक्षसांबाबत अधिक विचार करून घाबरू नये म्हणून ती तसं म्हणाली. मी तेच विचारत आहे. ते काय ठरवतील ते मला कसं सांगता येईल? इथे राहण्यात अर्थ नाही असं मलाही वाटत आहे. दिवसाढवळ्या राक्षस येतात आणि इतक्या लहान मुलांवर हल्ला करतात. म्हणजे काय? व्रजभूमीत इतर ठिकाणी अशी घटना घडत नाही आणि गोकुळातच कशी बरं घडते? आईने तिच्या मनातला विचार सांगितला. पण ते ऐकून मी अधिकच घाबरेन असं तिला वाटल्याने तिने लगेच विषय बदलला. ते जाऊ दे. उद्या सकाळी काय खायला आवडेल? तू सांगशील ते मी करेन. ग्रामसभेत काय निर्णय होईल याबाबत मी इतका विचार करत होते की आईच्या प्रश्नाकडे माझं लक्षच गेलं नाही. मी म्हणाले, कृष्ण देवाचा अवतार आहे असं सगळं म्हणत आहेत. आईने स्मित करत विचारलं, तुलाही असं वाटतं? इतका लहान मुलगा राक्षसांना मारू शकत असेल तर दुसरं काय म्हणावं? राक्षस दिसताच त्याचे इतर मित्र पळाले. तोच एकटा राक्षसाशी लढला आणि जिंकलाही. तू याबाबत खूप विचार करत आहेस असं दिसतंय. आई तिचं काम करतच माझ्याशी बोलत होती. हो, वनात राक्षस आहे ते समजल्यावर आम्हाला तिथं कसं जाता येणार? माता पिता मुलांना घरापासून दूरही जाऊ देणार नाहीत. तुझंही खरं. इथून दुसऱ्या गावात जाण्याचाच निर्णय हो, आई म्हणाली. मी पुढे काही बोलले नाही. ती तिचं काम करत होती. थोड्या वेळातच बाबा आणि आजोबा घरी परतले. आजोबा म्हणाले, गोकुळ सोडण्याचा निर्णय झाला आहे. सगळ्या गोपगोपिका गोकुळ सोडून वृंदावनात जाणार आहेत. गोकुळात राहणं आता सुरक्षित राहिलं नाही. याच निर्णयाची प्रतीक्षा करत होते. आई म्हणाली, चला उद्यापासून प्रस्थानाची तयारी सुरू करायला हवी. पुढे वृंदावनात जाऊन नवं गावही वसवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच आवराआवर सुरू झाली.
काय सोबत न्यायचं आणि काय टाकून द्यायचं यावर चर्चा होत होती. आईला बऱ्याच गोष्टी सोबत न्याव्याशा वाटत होत्या, पण बैलगाडीत मर्यादित सामानच नेता येणार होतं. त्यामुळे तिला इच्छेविरुद्ध बऱ्याच गोष्टी गोकुळातच सोडून जावं लागणार होतं. आम्हा मुलींना त्यातही मौज वाटत होती. नवं घर, नवं गाव, नवा प्रदेश बघण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. स्थलांतराच्या निमित्ताने गावाचं एका मोठ्या कुटुंबात रूपांतरण होत होतं. एका बैलगाडीवर 2 ते 3 घरातील सामान चढवलं जात असल्याने सगळे शेजारी पाजारी एकत्र आले होते. सगळेच तुम्ही काय नेलं आणि आम्ही काय सोडलं याबाबत गप्पा मारत होते. कृष्ण त्याच्या मित्रांसह गावभर फिरत होताच आणि कुठे काय सुरू आहे ते बघत होता. माझं त्याच्याकडे लक्ष जात होतंच. आम्ही बैलगाडीतून वृंदावनाकडे निघालो. वृंदावनात सुरक्षित आणि सुखी जीवन जगता येईल या आशेने गोकुळवासी वृंदावनाकडे निघाले होते. कृष्ण स्मित करत त्या सर्वांकडे बघत होता.